आज महिषासूर दुर्गा देवीची अष्टमी, त्याच्यामुळे आज दुर्गा देवीनं महिषासुराचा वध केला. त्याची मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. महिषासूर नावाचा राक्षस हा खूप शक्तिशाली होता. त्याने ब्रह्मदेवांकडून असा वर मागितला की त्याला अमरत्वाचा वर मागितला, पण ब्रह्मदेवाने त्याला तो वर नकार देऊन त्याला सांगितले की तुला मी दुसरा वर देतो. त्याला वाटले की आपण तपश्चर्या व्यर्थ केली, तर त्याने चतुराईने असा वर मागितला की त्याचा वध हा स्त्रीच्या हातून व्हायला हवा. तसा वरदान महिषासुराला ब्रह्मदेवाने दिले. मग ब्रह्मदेवांच्या वरदानानं त्याला वाटले आता महिषासुराला की कोणताही देव किंवा कोणतीही देवी आपल्या ठार मारू शकणार नाही. त्याच्या गर्वानं त्याला आनंद आला आणि तो आपल्या राज्यात परत गेला आणि त्यानं आपल्या सैन्याला बातमी दिली. बातमी दिल्यानंतर सगळ्या सैन्याने त्याचा जय जयकार केला देवांना, आणि त्याने सांगितले आता आपण स्वर्गावर आणि पृथ्वीवर आक्रमण करूया. असं म्हणून स्वर्गावर आक्रमण करण्यासाठी त्यानं स्वर्गावर आक्रमण केलं आणि स्वर्ग जिंकून घेतला. देवांना हाकलून लावले, काही देवांना बंदीगृहात टाकले. ही बातमी इंद्राच्या देवांनी महिषासुराच्या बातमी विष्णूंकडे आणि भगवान शंकरांकडे गेली आणि त्यांनी त्यांच्या किरणातून एक दिवी बाहेर पडली. ती दुर्गा देवी होती. तिला सगळी घटना कळवली. महिषासुराचा वध व्हावा ही इच्छा तिने देवाने तिच्याकडे मागितली आणि तिला हे सांगितले की तिनं महिषासुराचा वध करून आमचे रक्षण करावे. मग त्यासाठी त्याने आपापली शस्त्रे दुर्गा देवीला प्रदान केली. शंकराने त्रिशूळ, विष्णूने सुदर्शन चक्र, इंद्राने वज्र अशी बरेच देवांनी आपली अस्त्रे दुर्गा देवीला प्रदान केली. दुर्गा देवीने खोल गर्जना केली की महिषासुराचा वध आता अटळ आहे आणि महिषासुराच्या वधासाठी दुर्गा देवी युद्धाला निघाली. महिषासुराला आव्हान केले. महिषासुर आपल्या महालातून बाहेर आला. त्याने देवीची चेष्टा केली आणि आपल्या सैन्याला सांगितले, तिला महिषासुराने सांगितले आपल्या सैन्याला की जावा आणि देवीशी युद्ध करा आणि तिला पकडून मारा. तर सैन्यासोबत युद्ध करताना देवीने खोल श्वास घेतला आणि तिच्या श्वासातून अनेक गण बाहेर पडले आणि महिषासुराच्या सैन्याशी युद्ध करू आले. महिषासूर हे भयचकित होऊन बघत होता. शेवटी त्याने एका रेड्याचं उदाहरण केले आणि देवीवर तुटून पडला. तिने रेड्यावर हल्ला केला तलवारीनं, तर त्यानं आपल्या सिंहाचं उदाहरण केलं, तर देवीने त्याचं मुंडकं छाटून टाकलं आणि त्याच वेळी त्यानं महिषासुरानं पुन्हा हत्तीचं उदाहरण केलं. हत्तीची सोंड देवीने कापून टाकली आणि परत रेड्याच्या रूपात आला. आता देवीने त्याला बजावले की तुझा मृत्यू होऊन आता लोक देव जय जयकार करतील. तेव्हा देवीने तो महिषासूर अधिक चिडला आणि देवीवर हल्ला करणार. तोच देवीने त्रिशूळाने त्याचा वध केला आणि त्याला देवीला महिषासूर मर्दिनी असे नाव टाकले देवांनी आणि फुलांचा जय जयकार करून तिला आज अष्टमीचा दिवस म्हणून दुर्गा देवी अष्टमी असे म्हणले जाते. धन्यवाद.